नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत गृहोपयोगी 30 भांड्यांचा संच या ठिकाणी वाटप करणे सुरू आहे। त्यासाठी या ठिकाणी अर्ज भरणे सुरू आहे। त्यासाठी तुम्हाला हा अर्ज भरून द्यावायचा आहे। अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला लगेचच या ठिकाणी तुम्हाला ज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 30 गृहोपयोगी वस्तूंचा संच तुम्हाला दिला जाणार आहे। तर या ठिकाणी हा फॉर्म कसा भरायचा, तर चला व्हिडिओ स्टार्ट करून बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, हा परिपत्रक ही आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गतचा हा फॉर्म आहे। हमीपत्र म्हणून हा फॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती वाचावी लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकायची आहे। जर या फॉर्मची प्रिंट पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले, त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून हा फॉर्म भरून तुम्ही जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा करू शकता। आता या ठिकाणी कुटुंबांची संख्या टाकायची आहे। ज्या तुमचं जे जॉब कार्ड आहे किंवा तो ओळखपत्र आहे तुमचं कामगार कल्याणकारी मंडळांचा, त्यावर कुटुंबातील किती व्यक्ती या ठिकाणी नोंदी केलेल्या आहेत तुम्ही या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या 30 वस्तूंचा जो संच आहे, नग आहे, तो स्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि त्या घेणार पण नाही। त्याप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही, तर भविष्यात असे आढळून आल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र आणि जबाबदार राहील। तर अशा प्रकारे बघितलं तर हा तुम्हाला हमीपत्र भरून द्यायचं आहे। खाली यायचं आहे, खाली तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरून देत आहे त्या डिपार्टमेंटकडे तो या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिहून देणाऱ्यांची सही असेल, नाव असेल आणि नोंदणी क्रमांक असेल, म्हणजे तुमच्याकडे किती या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील जो सदस्य या ठिकाणी भांड्यांचा संच गृहोपयोगी संच या ठिकाणी घेत आहेत त्यांचा या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत या ठिकाणी गृहोपयोगी भांड्यांचा संच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता वाटपसुद्धा सुरू झालेले पुन्हा, त्यासाठी हा अर्ज भरा, त्याच्या मागून आधार कार्ड आणि तुमचं ओळखपत्र लावा आणि जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे या ठिकाणी जमा करा। धन्यवाद।